तर सगळ्यात पहिला आपल्याला घरामध्ये आपण जेव्हा कॅन्डल तयार करतो, आता गणपती जवळ आलेले आहेत, तर आपण घरामध्येच मोदकाचं कॅन्डल जी असते ती आपण तयार करू शकतो. तर अशा रीतीचं त्यासाठी असे सिलिकॉनचे असे काय लागतात, तर मोल्ड लागतात. तर हे तुम्हाला ऑनलाईन इझिली अवेलेबल होऊन जाईल. त्याच पद्धतीने हे विक आहेत जे आपल्याला मेणबत्तीसाठी लागणार आहेत. त्याच पद्धतीने हे विक होल्डर आहे. तर जेव्हा आपण आपलं जे काही वॅक्स आहे ते जेव्हा आपण ह्या मोल्डमध्ये टाकतो तेव्हा ते विकला असं होल्ड करण्यासाठी हे विक होल्डर आपण इथे घेतलेलं आहोत. त्याच पद्धतीने इसेन्स ऑइल एक मी इथं घेतलेलं आहे. तर कॉफी फ्लेवर आहे, तुम्ही कोणताही इथे यूज करू शकता. तर अशा रीतीने मी इथे काय सांगणार आहे, तर मी पॅराफिन वॅक्स इथे घेतलेला आहे. तुम्ही सोय वॅक्स जे असतात ते घेऊ शकता, जे खूप म्हणजे इको फ्रेंडली आहेत. पण आपण फर्स्ट टाईमच करत आहोत किंवा तुम्ही जर फर्स्ट टाईम करत असाल तर ह्यासारखे घरात आपले जे काही मेणबत्ती असतात तर ते देखील पॅराफिन वॅक्सचेच बनलेले असतात. तर फर्स्ट ऑफ ऑल फॉर लर्नर पर्पज किंवा लर्निंग पर्पजसाठी आपण काय करायचं की पॅराफिन वॅक्सनी आपण जे काही कॅन्डल्स आहेत ते बनवून पहिल्यांदा बघायचे. कारण की जे आपण सोय वॅक्स वापरणार ते थोडेसे सॉफ्ट असतात आणि मऊ, त्याचं टेक्स्चर जे असतं ते मऊ असतं आणि त्याच्यामध्ये कलर वगैरे जे आहेत ते पटकन उतरत नाहीत. आणि जे पॅराफिन वॅक्स आहे हे थोडंसं हार्ड असतात, कठीण असतात आणि ह्याच्यामध्ये जो काही आपण कलर म्हणजे टाकू तर तो काय होतो, पटकन गडद होत असतो. तर अशा पद्धतीने आपण हे पॅराफिन वॅक्स इथे घेतलेले आहे. तुम्ही सोय वॅक्स यूज करू शकता, पण जे कोणी सगळ्यात पहिल्यांदा कॅन्डल मेकिंग शिकत आहेत किंवा बिगिनर्स आहेत तर त्यांच्यासाठी सगळ्यात पहिला मी ॲडवाईस करेन की तुम्ही हे पॅराफिन वॅक्स करा. हे ॲक्च्युली हे काय म्हणतो आपण की हे हेल्दी नाही आहे, तरीही आपण फर्स्ट टाईम यूज करताना तुम्ही अगदी घरातले जे हे असतात मेणबत्ती त्याच्यापासून तुम्ही स्टार्ट करू शकता. त्यासाठीच मी इथे पॅराफिन वॅक्स इथे घेतलेलं आहे आणि हे स्वस्त असतं. आता हे मी कॅन्डल कलर घेतलेला आहे, हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे. तर आता आपण हा वापरून जे काही कॅन्डल्स आहेत ते करूयात. इथे मी येलो कलरचं कॅन्डल वापरणार आहे कारण की पिवळ्या कलरचे मोदक दाखवण्यासाठी. तर सगळ्यात पहिला मी 3 मोदक जे आहेत ते पांढरेच विदाऊट कलरचे करेन आणि जे उरलेले 3 आहेत ते मी हे जे काही आपण कलर घेतलेला आहोत इथे कॅन्डल कलर तर ते घालून करणार आहोत. हा मोदकाचं मोल्ड आहे. मी ह्याला जे काही आपले विक आहेत ते मी ऑलरेडी ह्याच्यामध्ये सेट केलेले आहेत. तर जेव्हा आपलं पूर्णपणे वॅक्स जे आहे पॅराफिन वॅक्स ते वितळून होईल तेव्हा मी ह्याच्यामध्ये हे ओतेन. आणि इथे मी डबल बॉयलरमध्ये ऑलरेडी काय केलेलं आहे, पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आणि आता पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये जे काही आपलं हे पॅराफिन वॅक्स आहे ते आपण ॲड करूयात. आता हे वितळवायचं आहे आपल्याला. अधूनमधून असं हलवत राहायचं. थोड्या वेळाने हे पूर्ण वितळून जाईल. मग आपल्याला जो काही पहिल्यांदा मी 3 काय करणार आहे तर पांढरे मोदक करणार आहे. तर हे पहिल्यांदा वितळल्यानंतर मी डायरेक्ट जे काही आपण हे घेतलेलं आहोत मोल्ड तर त्यात मी पहिल्यांदा ओतेन. हे वितळून घेऊयात. तर हे पूर्ण वितळत आलेलं आहे. ह्याच्यामध्ये एक टिप काय आहे की आपण जेव्हा हे आता गॅस बंद करून आपल्याला काय करायचं आहे तर जे काही आपण इसेन्शियल ऑइल घेतलेलं आहे ते ॲड करायचं आहे. आणि खूप हे वॅक्स गरम असताना आपल्याला मोल्डमध्ये ओतायचं नाही आहे, अदरवाईज त्याच्याने काय होईल, कडेनी ते पूर्ण घट्ट होत राहील आणि मध्येच त्याचा खड्डा पडेल. त्यामुळे हे थोडंसं थंड झाल्यानंतर मग आपल्याला मोल्डमध्ये हे ओतायचं आहे. ते पूर्ण वितळत आलेलं आहे. मी गॅस बंद करते आता. बघा आता हे आपण थोडंसं बाहेर काढून घेऊयात.
ओके, मी आता हे बाहेर काढलेलं आहे पाण्यातून, गरम पाण्यातून. तर अशा रीतीने मी हे जे पहिले जे 3 होते ते मी हे मोल्डमध्ये ओतून घेतलेलं आहे. आता हा जो काही आपला कलर आहे कॅन्डल कलर पिवळ्या कलरचा, तर याचे पिवळे मोदक तयार करून घेऊयात. त्यामुळे मी पुन्हा डबल बॉयलरमध्ये जे काही वॅक्स आहे ते मी वितळून घेईन. पुन्हा मी गॅस सुरू करेन. हे पूर्ण वितळून घेऊयात आता. मी गॅस बंद केलेला आहे. पूर्ण वॅक्स आपला वितळलेला आहे. तर आता याच्यामध्ये जे काही माझा येलो कलर होता कॅन्डल कलर तो मी आता ॲड करते. तर मी इथे 3-4 थेंब ॲड केलेले आहेत. मी इसेन्स ॲड केलेला आहे. आता चांगलं स्टर करून घेऊया. तर हे मी मोल्डमध्ये होते. मी मोल्डमध्ये ओतलेलं आहे. आता ह्याला जवळजवळ 1 तास आपल्याला असंच ठेवायचं आहे, हलवायचं नाही आहे. आणि मग आपले कॅन्डल्स तयार होतील. तर इथे मी वॅक्स जे आहे ते वितळवायला ठेवलेलं आहे डबल बॉयलरमध्ये. आता आपण ॲक्लेरिक कलर इथे मी येलो कलरचा घेतलेला आहे तो मी इथे घालत आहे वॅक्समध्ये. तर तुम्ही आत्ताच इथे बघू शकताय मी पूर्ण ॲक्लेरिक कलर घातल्यावर देखील काय होत आहे की तो मिसळत नाही आहे वॅक्समध्ये. त्यामुळेच कोणतेही कॅन्डल मेकिंग प्रोसेसमध्ये ॲक्लेरिक कलर वापरून चालणार नाही. तर हा माझा एक्सपेरिमेंट होता जो फेल गेलेला. तर तुम्ही पूर्ण बघू शकताय अजिबात तो कलर मिक्स झालेला नाही आहे. म्हणजेच काय की ॲक्लेरिक कलर हे कॅन्डल मेकिंग प्रोसेसमध्ये आपण वापरू शकत नाही. आता मी इथे दुसऱ्यांदा काय केलेलं आहे फूड कलर वापरण्यासाठी दुसऱ्यांदा मी वॅक्स वितळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी फूड कलर टाकलेला आहे. तर आता तुम्ही बघू शकताय फूड कलर देखील पूर्ण खाली जाऊन चिकटलेला आहे. तो देखील पूर्णपणे मिक्स झालेला नाही आहे. म्हणजेच काय की आपण फूड कलर देखील वापरू शकत नाही कॅन्डल वॅक्समध्ये किंवा वॅक्समध्ये कोणत्याही प्रकारचं ॲक्लेरिक कलर आणि फूड कलर हे मिक्स होत नाहीत.